तर मी आज तुम्हाला एस-ए-पी पी-पी या मॉड्यूलबद्दल एक्सप्लेन करणार आहे. तर एस-ए-पी पी-पीमध्ये काय एक्सप्लेन करणार आहे एक्झॅक्टली मी? तर पी-पी ॲज अ मॉड्यूल म्हणजे नेमकं काय? त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? अँड आफ्टर कंप्लीटिंग एस-ए-पी पी-पी कन्सल्टिंग कोर्स हं, आपल्याला कोणत्या अपॉर्च्युनिटीज असतात आणि ॲज अ कन्सल्टंट सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये, आय-टी इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये काय काम करावं लागतं? हे मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे. तर स्टार्ट करूया. एस-ए-पी पी-पी. एस-ए-पी ही एक ई-आर-पी सिस्टम आहे हे लक्षात घ्या. ई-आर-पी मीन्स एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. एस-ए-पी सिस्टम ॲप्लिकेशन अँड प्रॉडक्ट प्रोसेसिंग. पी-पी हे मॉड्यूल आहे. तर पी-पीच एक मॉड्यूल आहे का एस-ए-पीमध्ये? नो. तर पी-पीच्या व्यतिरिक्त पण खूप सारे मॉड्यूल्स असतात. जसं की एम-एम, क्यू-एम, एफ-आय, सी-ओ एक्सेट्रा एक्सेट्रा खूप सारे मॉड्यूल्स एस-ए-पीमध्ये आहेत. त्याच्यापैकीच एक पी-पी हे मॉड्यूल आहे. तर मॉड्यूलचा अर्थ नेमका काय होतो? सो मॉड्यूल मीन बिझनेस हे लक्षात घ्या. ऑर डिपार्टमेंट ऑफ एनी इंडस्ट्री हा मॉड्यूलचा अर्थ आहे. तर एस-ए-पी पी-पी प्रोडक्शन प्लॅनिंग बिझनेस. एक इंडस्ट्रीचं एक्झाम्पल घेऊ. ॲज यू ऑलरेडी हॅव एक्सपिरियन्स. तर ऑटोमोबाईल इंडस्ट्री तर समजायला सोपं आणि इमॅजिन करायला पण सोपं आहे. प्रोडक्शन प्लॅनिंग मॉड्यूल बिझनेस डिपार्टमेंट. एका ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये कोणकोणते डिपार्टमेंट येतात? जर आपण सहज कॅटेगराईज करायचं म्हटलं तर आपण सांगू शकतो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये डिपार्टमेंट येतात डिझाईन, प्लॅनिंग, परचेस, स्टोअर, फायनान्स, सेल्स, मेंटेनन्स, क्वालिटी एक्सेट्रा एक्सेट्रा अशा टाईपचे डिपार्टमेंट येतात प्रोडक्शन शॉप फ्लोर. तर डिझाइन पर्सन कॅनॉट वर्क इन द सेल्स डिपार्टमेंट और सेल्स पर्सन कॅनॉट वर्क इन द डिझाइन डिपार्टमेंट. जरी इंडस्ट्री एक असली तरी ते क्रॉस स्किलिंग नाही करू शकत. प्रत्येकाचे आपापले स्किल्स असतात, ते आपापल्या डिपार्टमेंटला काम करतात. तर एस-ए-पीने तेच आयडेंटिफाय केलं. एस-ए-पीने काय केलं, सिमिलर स्किल किंवा असे कोणते डिपार्टमेंट आहेत की जे एकमेकांवरती डिपेंडंट आहे आणि त्यांचा बिझनेस हा पॅरलल चालतो किंवा ते पॅरलल मध्ये हे होतात एक्झिक्यूट. तर प्रोडक्शन प्लॅनिंगच्या अंडर 3 डिपार्टमेंट येतात इंडस्ट्रीचे. फर्स्ट डिपार्टमेंट इज डिझाइन, प्लॅनिंग आणि प्रोडक्शन. So these three department falls under SAP PP or person working in this three department we can say की he is dealing with SAP PP. आता SAP हे ERP सिस्टीम आहे हे लक्षात घ्या. या 3 डिपार्टमेंटचा जो काही बिझनेस असेल इंडस्ट्रीचा तो आपण SAP सिस्टीम मध्ये मॅप करतो. तर एक-एक डिपार्टमेंट घेऊ. मी त्यांचा बिझनेस तुम्हाला एक्सप्लेन करतो अँड हाऊ द पीपल वर्किंग इन डिझाइन डिपार्टमेंट अपडेटिंग देअर डेटा, देअर बिझनेस इन SAP हे मी एक्सप्लेन करतो. सो तुम्हाला आयडिया येईल की ओके दिस इज व्हॉट वी नीड टू डू इन SAP. ओके. मी तुम्हाला बिझनेस सिनारिओ आणि प्रोसेस SAP मध्ये कशा चालतात ते मी एक्सप्लेन करतोय. मग ॲज अ कन्सल्टंट म्हणून काय काम करावं लागतं याची सुद्धा आयडिया देतो. फर्स्ट डिपार्टमेंट आहे डिझाइन. आता डिझाइनमध्ये काय काम चालतं यू बेटर नो. सो डिझाइनमध्ये जे काही डिझाईन्स असतात इंडस्ट्रीचं एंड प्रॉडक्टचं त्याप्रमाणे ते AutoCAD, CATIA, Pro ते ज्यांचे काही रिलिव्हंट सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यामध्ये ते डिझाइन करतात आणि ॲज पर दॅट डिझाइन बिल्स ऑफ मटेरियल फॉर्म होतं. बिल्स ऑफ मटेरियल म्हणजे काय? द लिस्ट ऑफ कॉम्पोनंट रिक्वायर्ड टू मेक फिनिश गुड. सो ते बिल्स ऑफ मटेरियल जे आहे ते तयार करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते डिझाइन टीमची. जर एखादा पर्सन बिल्स ऑफ मटेरियल तयार करत असेल ॲज पर द डिझाइन तर त्याला कोणतं मटेरियल लागेल, त्या मटेरियलची कॅटेगरी काय, त्याच्या प्रमाणात किती शेअर स्ट्रेस त्याच्यानुसार मटेरियल आयडेंटिफाय केले जातात. सो डिझाइन डिपार्टमेंटचं काम आहे आयडेंटिफाय द मटेरियल. त्याच्यानंतर BOM बिल्स ऑफ मटेरियल हे आयडेंटिफाय करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी डिझाइन टीमची असते. तर एस-ए-पी पॉइंट ऑफ व्ह्यू काय होतं? लेट्स से त्या इंडस्ट्रीमध्ये जर एस-ए-पी ई-आर-पी सिस्टीम असेल तर डिझाइन पर्सन ते मटेरियल आणि बिल्स ऑफ मटेरियल BOM ज्याला म्हणतात ते एस-ए-पी सॉफ्टवेअरमध्ये क्रिएट केले जातात हे लक्षात. एस-ए-पीच्या स्क्रीन्स असतात त्याच्यामध्ये मटेरियल कोड तयार केले जातात आणि BOM तयार केले जातात. ही प्रोसेस डिझाइनमध्ये चालते. आता एखाद्या डिझाइनमध्ये जर काही चेंजेस आले त्याला डिझाइन चेंज असं म्हणतो आणि डिझाइन टर्मिनॉलॉजीमध्ये त्याला इंजिनिअरिंग चेंज असं सुद्धा म्हटलं जातं. ECN तुम्ही हा शब्द ऐकला असाल. तर ECN क्रिएट केले येस. जातात टू मेक सम चेंजेस इन द डिझाइन. मग हे एस-ए-पी मध्ये हे ECN चेंजेस कसे क्रिएट केले जातात ती सुद्धा प्रोसेस आपल्याला शिकायची आहे. आता एक
मटेरियल आहे ते खूप वर्षापासून चालू आहे. इंडस्ट्री इज सेलिंग दॅट कार फ्रॉम मेनी इयर्स. बट आफ्टर सम टाइम द इंडस्ट्री हॅज डिसाइडेड टू मेक समवॉट चेंजेस इन द आउटर बॉडी. त्या BIW मध्ये चेंजेस करायचे आहे तर डिझाईन चेंज होते. जेव्हा डिझाईन चेंज होते तेव्हा त्या डिझाईनचं रिव्हिजन सुद्धा होतं. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ रिव्हिजन लेव्हल. सो एखाद्या मटेरियलचे मल्टिपल रिव्हिजन लेव्हल्स असतात. इट मीन्स दॅट मटेरियल कुड हॅव द मल्टिपल डिझाईन. सो जी काही लेटेस्ट रिव्हिजन लेवल असेल त्याच्यानुसार लेटेस्ट डिझाईन रेफर केलं जातं. तर या रिव्हिजन लेव्हल्स SAP मध्ये कशा क्रिएट केल्या जातात हे सुद्धा आपल्याला SAP मध्ये बघावं लागतं. सो ॲज अ कन्सल्टंट म्हणजे आपण जेव्हा SAP मध्ये कन्सल्टिंग करतो, कन्सल्टंटचा रोल काय असतो? वेन ही असाइन टू एनी सर्व्हिस इंडस्ट्री लाईक इन्फोसिस, IBM, Accenture या कंपनीमध्ये जेव्हा SAP PP कन्सल्टंट काम करतो, त्याला क्लायंट असाइन होतात. लेट्स से एक क्लायंट आहे टाटा टेक्नॉलॉजी. टाटा टेक्नॉलॉजीचा कॉन्ट्रॅक्ट असाइन केला लेट्स से Accentureकडे. मग टाटा टेक्नॉलॉजीमध्ये डिझाईन डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या डिझाईन इंजिनियरला सपोज ही इज गेटिंग एरर व्हाईल डुईंग समवॉट डिझाईन चेंज इन SAP. तर तो जो एरर आहे, तो रिझॉल्व्ह करण्यासाठी जे काही स्किल लागतात, दॅट स्किल इज नॉट विथ दॅट डिझाइन इंजिनियर. ऑब्व्हियसली ही इज नॉट SAP कन्सल्टंट. सो तो एरर रिझॉल्व्ह करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते कन्सल्टंटची अँड दॅट कन्सल्टंट इज विथ सर्व्हिस इंडस्ट्री. दॅट कन्सल्टंट कुड बी फ्रॉम Accenture किंवा TTLचा स्वतःचा कन्सल्टंट असेल किंवा TCSचा असेल. ज्याच्याकडे टाटा टेक्नॉलॉजीने कॉन्ट्रॅक्ट दिला त्याच्याकडे. सो दॅट कन्सल्टंट विल रिझॉल्व्ह द इश्यू रिलेटेड टू दिस प्रोसेस. तर हे लक्षात आलं डिझाईन डिपार्टमेंटमध्ये काम त्याच्यामधले एरर रिझोल्युशनचं काम कन्सल्टंट करतो. सो त्यासाठी Yes. आपल्याला या प्रोसेस शिकाव्या लागतात ॲज अ कन्सल्टंट. हाऊ टू क्रिएट दिस प्रोसेस इन SAP स्क्रीन, त्याच्या पाठीमागे बॅकग्राऊंड सेटिंग काय असते, कॉन्फिगरेशन नेमकं काय करावं लागतं, इम्प्लिमेंटेशन प्रोसेससाठी कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतात, हे आपल्याला शिकायचं आहे. नेक्स्ट डिपार्टमेंट आहे प्लॅनिंग. आता जेव्हा तुम्ही डिझाईन क्रिएट करता तुमच्या इंडस्ट्रीसाठी, तेव्हा ते डिझाईन हँडओव्हर केलं जातं नेक्स्ट डिपार्टमेंट प्लॅनिंग, प्रोडक्शन, परचेस या लोकांना ते हँडओव्हर केलं जातं. जे काही डिझाईन टीम असते ते जेव्हा डिझाईन फुलफिल फ्लेजमध्ये हे होतं फायनल होतं तेव्हा ऑब्व्हियसली ते का स्वतःकडे ठेवत नाही. ते एस्टॅब्लिश करतात नेक्स्ट डिपार्टमेंटला की हे दिस इज वॉट अवर डिझाईन. त्याच्यानुसार आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. कंपनीचा जो काही बिझनेस असेल मेक टू स्टॉक किंवा मेक टू ऑर्डर या टर्म्स तुम्ही ऐकल्या असाल. मेक टू स्टॉक किंवा मेक टू ऑर्डर. एकतर स्टॉक करून ठेवायचं मटेरियल किंवा कस्टमरची ऑर्डर आली तर मटेरियल बनवायचं. या दोन स्ट्रॅटेजीज असतात. मग प्लॅनिंग टीम जी काही स्ट्रॅटेजी आहे बिझनेसची कस्टमरने ऑर्डर केल्यानंतरच आपल्याला प्रोडक्शन स्टार्ट करायचं असेल तर त्याच्यानुसार काम करतात. सो प्लॅनिंग टीम इज क्रिएटिंग समवॉट प्लॅनिंग मंथली, वीकली, डेली. प्रत्येक कंपनीची प्लॅनिंगची प्रोसेस असते. काही कंपनी ना मंथली प्लॅन करतात. म्हणजे लेट्स से दे वॉन्ट टू मेक कार इन द मंथ ऑफ जानेवारी 500 क्वांटिटी. फेबमध्ये त्यांना 100 क्वांटिटी बनवायची आहे. मार्चमध्ये पीक पिरियड असेल सो दे वॉन्ट टू क्रिएट 900 असेंब्ली प्रोसेस समथिंग. सो त्याच्यानुसार प्लॅनिंग केलं जातं. याला फोरकास्ट म्हणतात. फोरकास्ट मीन्स व्हॉट? इट्स अ फ्युचर प्लॅनिंग. त्याच्यानुसार मटेरियलचं फोरकास्ट केलं जातं बिकॉज दे हॅव द फायनल डिझाईन फ्रॉम डिझाईन टीम. मग त्याच्यानुसार जे काही मटेरियल असेल त्याचं प्लॅनिंग केलं जातं. जे काही प्लॅनिंग होतं त्याच्यानुसार MRP रन घेतला जातो. MRP रन म्हणजे काय? मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग. आता डिझाईन टीमने कारचं डिझाईन बनवलेलं आहे. सो कारचं डिझाईन म्हणजे ते काय फक्त चित्र नाही बनवत. यू बेटर नो दॅन मी. सो दे हॅव द लिस्ट ऑफ मटेरियल कारसाठी काय कोणती चेसिस लागेल, कोणते टायरचं डिझाईन काय, इंजिनचं डिझाईन काय, गिअरबॉक्सचं डिझाईन काय, सगळे मटेरियल्स असतात त्याच्या रिलेटेड. सो या सगळ्या मटेरियलचं प्रोक्युरमेंट करावं लागतं टू असेंबल द कार. लॉजिकल आहे. इफ यू वॉन्ट टू मेक एनी फिनिश गुड यू शुड हॅव द स्टॉक फॉर दिस रॉ मटेरियल. मग या मटेरियलचं प्लॅनिंग कसं? सो MRP विल टेक केअर फॉर द चाइल्ड कॉम्पोनंट प्लॅनिंग. मग हे MRP म्हणजे मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग टूल आहे SAP मध्ये. त्या SAP ला सांगितलं की हे आय एम हॅव्हिंग द 500 क्वांटिटी प्लॅन फॉर द मंथ ऑफ जानेवारी. लेट्स टेक द MRP रन. हा टूल काय करतो, हा प्रोग्राम काय करतो, ही चेक द बिल्स ऑफ मटेरियल. त्याच्यामधले जेवढे काही मटेरियल आहे त्याचं प्लॅनिंग करतो. प्लॅनिंग म्हणजे काय? SAP चेक व्हॉट इज द करंट स्टॉक 100 क्वांटिटी आणि आपल्याला किती क्वांटिटी लागते 500. सो SAP विल ऑटोमॅटिकली क्रिएट द
परचेस रिक्वेस्ट ऑफ व्हॉट 400 क्वांटिटी, कारण 100 तुमच्याकडे ऑलरेडी आहेत, लागतायत 500. सो 400 प्लस 100 500. सो यानुसार एसएपी प्लॅन करते, त्याला एमआरपी असं म्हणतात. आणि मग हे एमआरपी नेमकं बॅकग्राऊंडला काय काय प्रोसेस क्रिएट करतं, ऑटोमॅटिकली कोणते डॉक्युमेंट्स बनतात, या सगळ्या प्रोसेस आपल्याला एसएपी पर्स्पेक्टिव्हने बघायच्या आहेत. तर हे प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये काम चालतं. सो ॲज अ इंजिनियर तुम्ही एक जस्ट इमॅजिन करा, लेट्स से यू आर अ प्लॅनिंग मॅनेजर. मग प्लॅनिंग मॅनेजर म्हणजे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी फक्त मटेरियलच प्लॅन करणं आहे का? येस, ही तर आहेच रिस्पॉन्सिबिलिटी. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा प्लॅनिंगमध्ये काय काम चालतं? कॅपॅसिटी प्लॅन चालतो. कॅपॅसिटी मीन्स व्हॉट? वर्क सेंटर. जे काही मशीन्स असतात ना, त्याच्यावर किती लोड आहे, हे ते प्रोडक्शन डिपार्टमेंटकडनं इनपुट घेतात, प्लॅनिंगला देतात. आता सपोज प्लॅनिंगवाल्यांनी जर डायरेक्ट प्लॅन करणं सुरू ठेवलं आणि त्यांनी जर बघितलंच नाही, की शॉप फ्लोअरमध्ये आपले युजर ऑलरेडी ओव्हरलोड आहेत आणि हे प्लॅन करतायत. सो दॅट इज नॉट मेक एनी सेन्स टू हॅव दिस टाइप ऑफ प्लॅनिंग. शॉप फ्लोअरमध्ये कॅपॅसिटीज नाही, तर तुम्ही काय प्लॅन करून फायदा आहे? सो दे ऑल्सो चेक द कॅपॅसिटी प्लॅन. म्हणजे एका मशीनवरती, लेट्स से देर इज अ सीएनसी मशीन, त्या सीएनसी मशीनवरती डिसेंबर बॅकलॉग मंथचाच ऑलरेडी प्लॅन चालू आहे. बॅकलॉग असतात. लेट्स से मध्ये 8 दिवस सडनली काही ब्रेकडाऊन झालं, प्रोडक्शनच नाही झालं. सो काय होतं, त्या महिन्याचा प्लॅन एक्सटेंड होतो नेक्स्ट वीकमध्ये. मग ऑलरेडी जानेवारी महिन्यामध्ये 7 दिवस ओव्हरलोड होतात. मग जानेवारी महिन्याचा प्लॅन फेबमध्ये जातो. मग हे त्यांना दिसलं पाहिजे. मग एस-ए-पी मध्ये प्रत्येक मशीनवर किती लोड आहे, हे सुद्धा दिसतं. तर त्याच्यानुसार पण प्लॅनिंग केलं जातं. मग दे आर कट डाउन द प्लॅन फॉर मंथ ऑफ जानेवारी. मग याच्यानुसार 3 शिफ्टमध्ये किती काम करायचं, काय नाही, हे सुद्धा प्लॅनिंग केलं जातं. मग ते कसं केलं जातं, तेच आपल्याला एस-ए-पी पर्स्पेक्टिव्हने शिकायचं आहे. So this is what the process happening in the planning department. The same thing, how consultant works. The person working in planning is getting an error while doing somewhat planning in monthly basis. He contact consultant check the error and provide the resolution. This is how consulting work. Planning department related काही issue, काही process नाही समजली असं काही? No. Great. Last department, production. आता जेव्हा प्लॅनिंग केलं जातं, तेव्हा जानेवारी महिन्याचा जो काही प्लॅन आहे, हा प्रोडक्शनला हँडओव्हर केला जातो. प्रोडक्शन टीम काय करते, की 500 कारची असेंब्ली करायची असेल, सो दे नीड रॉ मटेरियल. ते रॉ मटेरियलसाठी कोणाकडे जातात? स्टोअर डिपार्टमेंट. स्टोअर डिपार्टमेंटला ते म्हणतात, की आम्हाला 500 कार बनवायच्या आहेत मंथ ऑफ जानेवारीसाठी. सो 1 कार रिक्वायर्ड 4 टायर. सो प्लीज प्रोव्हाइड और ट्रान्सफर 2000 टायर टू प्रोडक्शन लोकेशन. स्टोअर डिपार्टमेंट त्यांना मटेरियल ट्रान्सफर करतो. सो हाऊ वी कॅन डील दिस प्रोसेस इन एस-ए-पी, ते आपल्याला शिकायचं आहे. स्टोअर टीम कोणते पॅरामीटर्सनुसार प्रोडक्शनला मटेरियल प्रोव्हाइड करतं. आता मी जेव्हा एक्सप्लेन करतो ना, की स्टोअर टीम मटेरियल ट्रान्सफर करते. सो ही प्रोसेस एवढी सोपी नाहीये, की एकाच प्रोसेसमध्ये होऊन जातं. त्याच्या बॅकएंडला मल्टिपल प्रोसेसेस आहेत. बुकिंग करावं लागतं. बुकिंग नंतर ते बुकिंग अप्रूव्ह होतं. लोकेशन एक्सटेंड करावे लागतात. मग एम-आर-पी कडनं रिक्वेस्ट येते आणि मग ते ट्रान्सफर पोस्टिंग चालतं. सो ह्या स्टेप्स आपल्याला फॉलो कराव्या लागतात. तेव्हा एस-ए-पी मध्ये स्टॉक ट्रान्सफर होतो. तर एक हाय लेव्हलला यू हॅव टू अंडरस्टँड सप्लाय चेन प्रोसेस. तर ही प्रोसेस चालते. रॉ मटेरियलची गरज असेल तर स्टोअर टीम जेवढी क्वांटिटी आहे तेवढी क्वांटिटी प्रोडक्शनला ट्रान्सफर केली जाते. हे लक्षात घ्या. सो आफ्टर ट्रान्सफरिंग समवॉट टायर टू प्रोडक्शन, सपोज काही स्क्रॅप झालं प्रोडक्शनमध्ये, प्रोडक्शन असेल तर स्क्रॅप आणि रिवर्कच्या प्रोसेस होत राहतात. काही डिसमेंटल करायचं म्हटलं तर एस-ए-पी पॉइंट ऑफ व्ह्यू या प्रोसेस कशा चालतात? डिसमेंटलिंग म्हणजे काय? कारची असेंब्ली झाली अँड लेटर इन द फायनल इन्स्पेक्शन क्वालिटी पर्सन केम टू नो, ओ दिस डोअर इज नॉट इन अ गुड वे. याचा काही फॉल्ट आहे फिटिंगमध्ये, असेंब्लीमध्ये. डायनॅमिक व्हायब्रेशन टेस्ट होतात. त्याच्यामध्ये जर काही सापडलं, मग ते मटेरियल पर्टिक्युलर असेंब्ली डिसमेंटल करावी लागते. ते मटेरियल तिथून डिसमेंटल करून नवीन मटेरियल इश्यू करावं लागतं. मग हे एस-ए-पी मध्ये ही प्रोसेस कशी हँडल करायची? रिवर्क कसं? स्क्रॅप असेल एखादं मटेरियल तर ते स्क्रॅप यार्डमध्ये कसं ट्रान्सफर केलं जातं? ह्या प्रोसेस आपल्याला बघायच्या आहेत. कानबान प्लॅनिंग म्हणजे काय? त्याला रिप्लेनिशमेंट असं म्हणतात.
की मटेरियलचा स्टॉक संपत आल्यावर ऑटोमॅटिकली प्लॅनिंग केलं जातं. सो या प्रोसेस आपल्याला बघायच्या आहेत. तर ही कानबान प्रोसेस काय असते ते आपण बघणार आहोत. सो लास्ट असतं इंटिग्रेशन. त्याला इम्प्लिमेंटेशन म्हणतो आपण, की हे इम्प्लिमेंटेशन प्रोसेस काय असते, बाकीचे जे मॉड्यूल्स असतात त्याच्यासोबत कशा पद्धतीने आपल्याला इंटिग्रेट करावं लागतं, हाऊ दॅट अदर मॉड्यूल्स वर्क फॉर पीपी मॉड्यूल, आपण दुसऱ्या मॉड्यूलवरती काय डिपेंडन्सी असते, फायनान्स डिपार्टमेंट प्रोडक्शन प्लॅनिंग सोबत कशा पद्धतीने इंटिग्रेट होतं. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की मशीनिंग चालवायला काही कॉस्ट इन्क्लूड असते, राईट, लेबर कॉस्ट, इलेक्ट्रिसिटी कॉस्ट, मग ही त्या मशीन मध्ये कशी इन्क्लूड केली जाते, त्या प्रोसेस आपल्याला एसएपी मध्ये बघायच्या आहेत. तर हे सगळं आपण एसएपी पीपी मध्ये शिकणार आहोत. दिस इज व्हॉट वी हॅव टू लर्न इन एसएपी पीपी. या 3 डिपार्टमेंटचा बिझनेस आपल्याला स्टडी करायचा आहे, हे लक्षात घ्या. एनी क्वेश्चन? नो. हाना बाबतीत ओके. सो आपण जे एसएपीचं जे व्हर्जन शिकणार आहोत ते एसएपी S4 हाना व्हर्जन आहे. तर एसएपीच्या 2 व्हर्जन्स असतात. एक असतं ईसीसी आणि दुसरं असतं हाना. सो हाना हे एक लेटेस्ट व्हर्जन आहे, हे लक्षात घ्या. हाय परफॉर्मन्स एनालिटिक अप्लायन्स असा याचा लॉंग फॉर्म आहे. ईसीसी एंटरप्राइज कंट्रोल कॉम्पोनंट. आता ईसीसी जे आहे दॅट वुड बी द सनसेट. सो 2030 पर्यंत SAP ने सांगितलंय की the client which are using SAP ECC, they have to shift to the S/4HANA. So most of the client they are migrating from ECC to S/4HANA version. तर हे व्हर्जन काय असतात, टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यू, जसं की आपण एखादा मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरतो, तर एक्सेलचे व्हर्जन्स असतात 2007, 11, 13, 21. आता हे बघा 7 व्हर्जन आहे. दिस इज अ ओल्ड व्हर्जन. लेटेस्ट व्हर्जन 23, 25 असेल, तर सेम थिंग SAP इज हॅव्हिंग देअर ओन व्हर्जन. सो लेटेस्ट व्हर्जन नेम इज SAP हाना. मग हे क्लाउड वरती आहे. क्लाउड वरती नेमकं जे लिंक असतात त्याच्यानुसार आपल्याला काम करावं लागतं. दॅट एंड युजर विल गेट द लिंक ऑफ SAP. मग क्रोम वरती तो लॉग इन ID पासवर्ड टाकून SAPच्या स्क्रीन ओपन करू शकतो. वेअर इन ECC दे डोंट हॅव एनी क्लाउड ऍप्लिकेशन. दे हॅव द ऑप्शन बट दॅट इज लिमिटेड इन ECC. आता सगळा डेटा क्लाउडवर गेलेला आहे. मोस्ट ऑफ जे काही न्यू व्हर्जन्स आहेत एआयचे ते सगळे SAP S4 हाना मध्ये इन्क्लुडेड आहेत. सो दॅट्स वाय वी आर लर्निंग SAP S4 हाना. या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते सुद्धा मी एक्सप्लेन करणार आहे. एरर डिबग करायचं राहतं, तर बेसिकली त्याच्यामध्ये काय करतो आपण, थोडा आयडिया? डिबग इज अ कोडिंग लँग्वेज. डिबग नाही SAP करत मध्ये आपण. हां, डिबग इज रिलेटेड टू द कोडिंग. आपण फंक्शनल कन्सल्टंट आहोत, हे लक्षात घ्या. ओके, प्रोडक्शन प्लॅनिंग हे कोडिंगचं मॉड्यूल नाही. SAP PP इज अ फंक्शनल मॉड्यूल. ओके. ओके. देर आर 2 टाइप्स ऑफ मॉड्यूल इन SAP, टेक्निकल आणि फंक्शनल. मी डिबग शब्द नाही वापरला. सो टेक्निकल अँड फंक्शनल. सो हं, टेक्निकल म्हणजे द पर्सन हु इज नो अबाउट द कोडिंग. अबॅप नावाचे कोड आहे SAPचा. तर ही लँग्वेज यूज करतं SAP अबॅप. सो जे पर्सन अबॅप मॉड्यूल शिकतात ते टेक्निकल कन्सल्टंट, आणि जे ओके, पर्सन नॉन कोडिंग म्हणजे ज्याला कोडिंगची गरज नाही, प्रोग्रामिंग लँग्वेजचं नॉलेज असण्याची गरज नाही, ते फंक्शनल मॉड्यूल लाईक PP, MM, SD, QM. आता एक सोपं एक्झाम्पल देतो. लेट्स से तुम्ही एक्सेलमध्ये काम करतायत आणि तुम्हाला Ctrl+S सेव्ह करताना एरर आला, सेव्हच होत नाहीये. विल यू बी एबल टू रिझॉल्व दॅट इश्यू? नो. दॅट्स अ एक्सेल मास्टर. जो बॅकएंडला एक्सेलमध्ये हे असेल तो इश्यू रिझॉल्व्ह करू शकतो. तर हे ओके, इश्यू रिझॉल्व्ह करण्याचं काम, लेट्स से SAP मध्ये काही काम करताना एरर आला स्क्रीनमध्ये, तर ते रिझॉल्युशन करण्याचं काम फंक्शनल कन्सल्टंटचं आहे, हे लक्षात घ्या. तर ते काम आपण करतो. त्या 3 डिपार्टमेंट मधले ज्या काही प्रोसेस मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या, त्या प्रोसेसमध्ये जर काही इश्यू आला कोणाला, तर ते ओके. रिझॉल्युशन देण्याचं काम SAP PP कन्सल्टंट्स आहे. जसं एक्सेल तुम्ही खूप शिकून घेतलात, फॉर्म्युलाज अँड दॅट, बिकॉज एक्सेल इज अ ओशन. खूप साऱ्या प्रोसेस आहेत. आणि मग एखाद्या युजरला एक्सेलमध्ये काही काम करायचं असेल, सो ही ऑलवेज कॉन्टॅक्ट द पर्सन हू नोज द एक्सेल. सो ही इज अ एक्सेल कन्सल्टंट, ज्याला एक्सेल येतं तो. तसंच आपण SAP PP कन्सल्टंट होणार आहोत. SAPच्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटच्या स्क्रीनमध्ये जर काही प्रॉब्लेम आला, ते रिझॉल्व्ह करण्याचं काम, ती प्रोसेस सांगण्याचं काम आपल्याला ॲज अ SAP PP कन्सल्टंट म्हणून करायचं आहे. क्लिअर? ओके, अंडरस्टूड.
आम्हाला मला ऍक्च्युली कळवा जॉब आम्हाला सॉरी गो हेड. पण आम्हाला ऍक्च्युली म्हणजे जॉब एक्सपिरियन्स नाही करंटली, तर आमच्यासाठी कोणतं मॉड्यूल करणं जास्त बेटर राहील, पीपी की एम एम? हॅलो. कॅन यू प्लीज रिपीट? सॉरी, एक 10 सेकंदासाठी मी हे झालो. हा, म्हणजे आमचा करंट वर्किंग एक्सपिरियन्स आहे ना, तर आम्ही ऍज अ फ्रेशर तर नाही काउंट होणार, राईट? हां, ओके. आय गॉट इट. काय म्हणायचं तुम्हाला? बघा, तुमचा डिझाइनचा एक्सपिरियन्स आहे, राइट? आणि प्रोडक्शन करेक्ट. प्लॅनिंग पीपी मॉड्यूलमध्ये डिझाइन डिपार्टमेंट इज देअर. सो ओन्ली एस-ए-पी पीपी मॉड्यूल विल सूट फॉर यू. आणि ॲज अ यू ऑलरेडी वर्क ॲज अ सप्लाय चेन इन अ डिझाइन टीम. सो तुमचा एक्सपिरियन्स ॲज अ येस. 2.5 प्लस काउंट होईल बिकॉज यू हॅव द डोमेन नॉलेज. तुम्ही डोमेन हा शब्द कुठेतरी ऐकला असाल. डोमेन म्हणजे काय? तुम्हाला सप्लाय चेनचं नॉलेज आहे. आणि एस-ए-पी जर येस. शिकायचं असेल, पर्सन शुड हॅव समवॉट नॉलेज ऑफ एनी इंडस्ट्री. कोणती इंडस्ट्री असली तरी सप्लाय चेनच्या बाहेर नसते. आणि यू पीपल ऑलरेडी हॅव द नॉलेज ऑफ द इंडस्ट्री ऑफ सप्लाय चेन डिझाइन. सो तुमचा एक्सपिरियन्स जो येस. आहे, तुम्ही जर रिलिव्हंट मॉड्यूल केलं तर तो प्लस काउंट होईल. इफ यू आर गोइंग विथ सम अदर मॉड्यूल, MM, SD, so MM is not falls under these three modules. They have the commercial process, purchase order, taxation, GST. Your experience will count as a 0 plus because you are not in that ओके. process. So recommendation, कुठेही जा, SAP PP module will only beneficial for you because you already in that business of SAP PP. तुम्हाला हे जे मी एक्सप्लेन केलं, आय बिलीव्ह तुम्हाला यात समवॉट टर्मिनॉलॉजी रिलिव्हंट असतील, फॅमिलियर असतील तुमच्या येस. एक्सपिरियन्स सोबत. येस. तर मोस्ट सेम ऑफ. प्रोसेस यू हॅव टू डील विथ SAP. आणि इन फ्युचर तुम्ही आज 3-3.5 वर्ष एक्सपिरियन्स आहे. वेन यू शिफ्ट सम अदर कंपनी स्विच कराल, तर ते ऑब्व्हियसली SAP असणार. 99 MNC ग्रुप्स आर युझिंग SAP. जगातल्या 500 फॉर्च्यून कंपनी सगळ्या SAP यूज करतात. सो ॲज अ एक्सपिरियन्स पर्सन वी ऑलरेडी हॅव टार्गेटिंग समवॉट MNC ग्रुप, राईट? काही MNC नाही यूज करत, बट दे आर टार्गेटिंग, जसं तुम्ही म्हटले, नाऊ दे आर टार्गेटिंग फॉर PLM अँड टीम सेंटर. सो दॅट इज SAP, राईट? सो येस. या प्रोसेस तुम्हाला शिकाव्याच लागतील. यू पीपल विल नॉट शिफ्ट फ्रॉम डिझाइन टू द कमर्शियल टॅक्सेशन प्रोसेस, राईट? तुम्हाला आहे का करेक्ट. पर्चेसमध्ये जाऊन टॅक्सेशन करायचंय? नो. यू पीपल शुड लर्न SAP PP. सो व्हॉट एव्हर करंट एक्सपिरियन्स यू हॅव, त्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला SAP PPचाच कोर्स करावा लागेल. जर तुम्हाला स्टोअर परचेस रिलेटेड एक्सपिरियन्स असता, सो आय विल रिकमेंड टू गो फॉर द SAP MM. मी त्या रिलेटेड तुम्हाला बिझनेस एक्सप्लेन केला असता. ओके. मला एक अजून डाऊट होता, की आता माझं करंटली डिप्लोमा झालेला आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. तर किती लिमिटेशन्स येतील करंट कंडिशनला? कारण की डिग्री तर करायची ऑब्व्हियसली, बट स्टिल मी स्विच करायचं म्हटलं शिकल्यानंतर, तर SAPसाठी मला किती हे येतील लिमिटेशन्स? तुम्ही ऑलरेडी डिझाइनमध्ये काम करतायत, राईट? येस. हां, तुमचा जो एक्सपिरियन्स आहे ना, तो ॲज अ काउंट होईल आणि तुम्हाला SAP मध्येच करियर करावं लागेल. म्हणजे तुम्ही जेव्हा रिझ्यूम बनवाल तुमचा, तेव्हा तिथे असं टाकावं लागेल, की युअर कंपनी इज युजिंग SAP. So ओके. you people are working in design team, and if you're getting any error in the SAP screen while doing somewhat revision, ECN approval, change number, manufacturing approval, so you're contacting SAP. So you're already familiar with the SAP process. So या ओके. येस. relevant येस. experience टाकून तुम्हाला पुढे जावं लागेल. ॲज अ ओके. फ्रेशर SAP ला स्ट्रगल आहे. मी असं म्हणत नाही की जॉब नाहीये. पण स्ट्रगल शब्द म्हटला तर कोणासाठी आहे तो? जो फ्रेशली जॉब शोधतो ऑफ कॅम्पस. हां. तर तसं काही करायचं नाहीये. सो तुम्हाला असा रिलेव्हंट एक्सपिरियन्स लावून पुढे जावं लागेल. तर काही स्ट्रगल नाहीये. अजून ओके. SAP मध्ये ते सॅच्युरेशन नाही आलेलं आहे, हे लक्षात घ्या. सॅच्युरेशन ओके. कशाला म्हणतात हे मी एक्सप्लेन करतो. सॅच्युरेशन म्हणजे काय? लेट्स से की एखादा पर्सन फ्रेशर आहे. तो पास आउट झाल्यावर काय कोर्स करतो? AutoCAD करतो, C++ करतो. आहे का त्याला जॉब? नथिंग. कारण C++ हे डिझाइन, AutoCAD, CATIA हे झालं आता. इतके लोकं झालेत त्याचे, की मार्केटमध्ये नाही गरज त्याची किंवा असेल गरज तर खूप कॉम्पिटिशन आहे. तर याला सॅच्युरेशन म्हणतात. तसं SAPचं नाही झालं अजून. पर्सन फ्रेशर असेल तर त्याला SAP माहिती आहे. पण एवढ्या झोनमध्ये नाही माहिती, की सगळेच SAP करायला लागले, पास आउट होण्याच्या पहिले. जसं हे पास आउट होण्याच्या पहिलेच लोकं हे कोर्स करून ठेवतात शेवटच्या वर्षाला. हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. तर ते राईट. सॅच्युरेशन अजून SAP मध्ये नाही. बघा, सॉफ्टवेअरमध्ये सॅच्युरेशन आहे, पण कुठे आहे? जसं मी सांगितलं, C++, जावा. तर तसं SAP मध्ये नाहीये. सो दिस इज अ व्हेरी गुड टाईम. आणि मेन असं की यू ऑलरेडी हॅव एक्सपिरियन्स. सो लेट्स युटिलाइज दॅट एक्सपिरियन्स अँड स्विच टू द SAP.
बघा SAP शिफ्ट केल्यानंतर सुद्धा तुम्हाला हे डिझाइन रिलेटेड जे नॉलेज आहे हे सुटत नाही. हे तुम्हाला युटिलाइजच करावं लागतं कन्सल्टिंग करताना. जेव्हा एखादा एंड युजर तुम्हाला एक्सप्लेन करतो की सर आय एम डूइंग सम डॉट डिझाइन, डिझाइन ऐसे होता है, वैसे होता है. सो द पर्सन हू ऑलरेडी नो द डिझाइन ही इज एबल टू अंडरस्टँड. जर एखादा फ्रेशर गेला आणि डिझाइन टीमच्या डिपार्टमेंटमध्ये त्या लोकांनी एक्सप्लेन केलं, मॅनेजर लोकांनी, की आमचा प्रोसेस असा चालतो. विल ही एबल टू अंडरस्टँड द प्रोसेस? नो. ज्याला डोमेन नॉलेज आहे त्यालाच ही प्रोसेस अंडरस्टँड होईल आणि तरच तो ती प्रोसेस मॅप करेल, हे लक्षात घ्या. Right. Yeah, so that is beneficial for you to learn SAP PP. ओके. आणि वन मोर थिंग, आमचा मग जो आफ्टर म्हणजे जेव्हा प्लेस होईल तेव्हा आमची पॅकेज आता आमचं म्हणजे आहे डिसेंट पॅकेज, तर त्या मॅच करून मिळेल की त्यावर मिळेल किंवा त्यापेक्षा कमी मिळेल? आता बघा, हे पॅकेजचा एकदम सिंपल फंड आहे. तुम्हाला जर आज स्विच करायचं म्हटलं, तुम्ही एक्झिस्टिंग पॅकेजवर काम करणार आहे का? नाही. यू शुड हॅव नाही. एक्सपेक्ट 30-20%. सेम थिंग SAP मध्ये तुम्ही शिफ्ट करा, तर यू आर एक्सपेक्टिंग समवॉट हाईक. सो कोणती तसं कंपनी तुम्हाला पॉसिबल आहे ना तुम्हाला असं? ऑब्व्हियसली इट्स व्हेरी कॉमन सिनारिओ. जर तुम्ही जर एखाद्या कंपनीला सांगितलं, नाही मला SAP त काम करायचं आहे, मला 5 लाख कमी पॅकेज द्या, तरी कंपनी तुम्हाला घेणार नाही. कारण कंपनी नोज हम्म, ऑलरेडी हायर पॅकेज डाऊनला आला, याचा अर्थ हा माणूस टिकणार नाही. हम्म. कंपनी 10-20% हाईक देतं. आणि SAP इज अ सॉफ्टवेअर स्किल, राईट? हे काही डिझाइन स्किल Yes. नाही आहे. तुम्हाला जेवढं पॅकेज आहे त्याच्या 2 पटच पॅकेज भेटेल. हे लक्षात घ्या. हम्म. Right. आणि जे रिलेव्हंट एक्सपिरियन्स म्हटलं आपण, तर त्याच्यामध्ये एंड युजरवाला रिलेव्हंट एक्सपिरियन्स लागेल तो, राईट? येस. ओके. क्लिअर आहे. एंड युजर इज अ डिफरंट गाईज. यू आर नॉट हां. एंड युजर. यू आर अ राईट. सप्लाय चेन इंजिनियर, डिझाइन इंजिनियर. एंड युजर म्हणजे काय? की जो एका खुर्चीवर बसून डेटा एंट्रीचं काम करतो, तो एंड हां. युजर. एंड युजर इज इक्वल टू डेटा एंट्री. यू आर नॉट डूइंग डेटा एंट्री. You राईट. are already doing design, consulting your business of design, but you are updating that and consulting the data in SAP. सो तुम्ही ऑलरेडी म्हणजे डिझाइन म्हणजे एंड युजर कोणाला म्हणायचं? डिझाइनमध्ये ते जे तुम्ही काम करतात ना, तुम्ही जे गठ्ठे बनवतात डिझाइनचे, ते कुठेतरी एक पर्सन असतो बघा मॉर्निंगला, तो पूर्ण शॉप फ्लोअर फिरतो, सगळे कागद गोळा करतो आणि तो सगळ्या कागदाचा कॉम्प्युटरवरती एंट्र्या मारत असतो. ही इज हां. अ एंड युजर. हम्म. So you are not doing that. You're already working in the design team and using SAP to have ओके. that things. End user एका कोणत्या तरी रिपोर्टला एंट्र्या मारत असतो. You are not doing data entry. Bills of material creation is not a data entry. It's a master data. It's very sensitive thing, right? Yes. राईट. So त्या प्रोसेस तुम्ही करतायत हे लक्षात घ्या. हे SAPच्या एक्सपिरियन्स मध्ये दाखवावं लागेल. एंड युजरच्या एक्सपिरियन्स मध्ये काय असतं? The person is doing entry for the shift 1, shift 2, shift 3. किती मटेरियल बनवलं त्याच्या एंट्री, किती स्क्रॅप झाला त्याच्या एंट्री. दॅट इज कॉल्ड एज एंड युजर. He is doing entry for the how many materials are shipped per day, like that. We are not doing this. ओके.